नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाच्या तिसऱ्या भागात मी वैशाली देशपांडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण काही विचारवंत बघितले होते की ज्या विचारवंतांनी इतिहास लेखनाचं शास्त्र विकसित होण्यासाठी आपला महत्त्वाचा हातभार लावला. कोणकोणते विचारवंत आपण बघितले मागच्या भागात बघा एकदा. रेने देकार्त, व्हॉल्टेअर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आणि लिओपॉल्ड व्हॉन रांके या विचारवंतांचे विचार, त्यांची पुस्तकं, त्यांची इतिहास लेखनाची पद्धती आपण मागच्या भागामध्ये अभ्यासली. याही भागात आपल्याला काही विचारवंत बघायचे. सुरुवात करूया. कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञ. प्रसिद्ध ग्रंथ कोणता? दास कॅपिटल. यांचा कालखंड आहे 19व्या शतकाचा उत्तरार्ध. कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. याहून आपल्याला लक्षात येतं आहे की कार्ल मार्क्स यांनी जो एक सिद्धांत मांडलेला आहे, जो आपल्याला आता पुढे अभ्यासायचा आहे, त्यामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये फार बदल घडवून आला. कोणता बदल झाला हे आपण त्यांची विचारसरणी बघू आणि मग आपल्याला कळेल. सगळ्यात आधी कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की समाजातील माणसांमध्ये जे नातेसंबंध असतात ते नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी काही उत्पादनाची साधनं उपलब्ध आहेत आणि त्यांचं स्वरूप त्यावर आणि त्यांच्या मालकीवर अवलंबून असतात. माणसातले नातेसंबंध कशावर अवलंबून असतात? त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेली उत्पादनाची साधनं, त्यांचं स्वरूप आणि त्यांची मालकी यावर अवलंबून असतात. पण मग समाजात आपल्याला काय दिसतं चित्र? की समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधनं समप्रमाणात उपलब्ध होत नाही. काही जणांकडे ही साधनं भरपूर असतात तर काही जणांकडे कमी असतात. याचा परिणाम काय होतो? तर त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते आणि मग वर्गसंघर्ष निर्माण होतो. वर्गावर आधारित म्हणजे कशी? आपण हे शब्द नेहमी ऐकतो. उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग. अशा प्रकारे विषम विभागणी होते समाजामध्ये आणि वर्गसंघर्ष निर्माण होतो. म्हणजे मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधनं असतात तो वर्ग इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो, असं कार्ल मार्क्सने सांगितलं. म्हणजे उत्पादनाची साधनं असलेला वर्ग श्रेष्ठ, तो वर्ग काय करतो? इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो आणि मग वर्गसंघर्षाचा इतिहास निर्माण होतो. यावर आपल्याला प्रश्न येतो की कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. 2 गुणांचा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मुद्देसूद आपल्याला लिहायचं आहे. यानंतर आपल्याला बघायची आहे एक आगळी वेगळी ॲनल्स प्रणाली. कधी आली ही ॲनल्स प्रणाली? 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि ही ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचं श्रेय दिलं जातं फ्रेंच इतिहासकारांना. का बरं? कारण इतिहासाला एक नवीन दिशा देणारी ही एक नवीन पद्धत म्हणून ओळखली जाते. या ॲनल्स प्रणालीमध्ये आपण बघत असताना तुमच्या लक्षात येईल की या ॲनल्स प्रणालीमध्ये एक वेगळा विचार केलेला आहे. कोणता बरं हा विचार असेल? चला आपण आता बघूया. ॲनल्स प्रणाली म्हणजे नेमकं काय? तर इतिहासाचा अभ्यास बघा बरं का, लक्षपूर्वक ऐका. इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने होणारं राजकारण, मुत्सद्देगिरी किंवा त्यामुळे झालेली युद्ध, फक्त याच गोष्टींवर केंद्रित न करता कोणकोणत्या गोष्टींवर इतिहासाचा अभ्यास केला गेला पाहिजे? की युद्ध, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी ह्या सगळ्या गोष्टींबरोबर
याही गोष्टी बघितल्या पाहिजेत की तत्कालीन हवामान, त्या काळी हवामान कसं होतं, स्थानिक लोक तिथले कसे होते, ते शेती कसे करायचे, बरं शेती केल्यावर व्यापार कसं करायचे, शेती करण्यासाठी किंवा व्यापारासाठी कोणतं तंत्रज्ञान होतं, दळणवळणाची साधनं कोणती होती, त्या काळी संपर्काची साधनं कोणती होती, त्यावेळी समाजाची विभागणी कशी झाली होती आणि त्या समूहाची मानसिकता कशी होती, यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. हे विचार ॲनल्स प्रणालीमध्ये आपल्याला सांगितलेले दिसून येतात. यावर 2 गुणांचा प्रश्न येतो. पुढील संकल्पना स्पष्ट करा. ॲनल्स प्रणाली. शिवाय आपल्याला आता पुढे बघायचं आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. यासाठी आपल्याला फ्रेंच विदुषी सीमा द बोवा यांचे विचार बघायचे. विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. फ्रेंच विद्वान म्हणजे हा पुल्लिंगी शब्द. पुल्लिंगीसाठी विद्वान शब्द वापरला जातो आणि स्त्रीलिंगीसाठी विदुषी. सीमा द बोवा ही एक फ्रेंच स्त्री असल्यामुळे तिच्यासाठी विदुषी, अतिशय विद्वान स्त्री म्हणून वापरला गेलेला आहे. आणि ह्या सीमा द बोवाने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. तिने सांगितलं आहे बघा की कसं असावं स्त्रीवादी इतिहास लेखन. तर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव तर कराच, स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा सुद्धा पुनर्विचार करण्यावर भर दिला. म्हणजे फक्त स्त्रीवादी इतिहास लेखन करू नका, तर ह्या क्षेत्रातील इतिहास लेखनाच्या क्षेत्रात पुरुषप्रधान दृष्टिकोन कसा होता, तर त्याचाही पुनर्विचार केला गेला पाहिजे, हे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सांगितलं. मग आता हे स्त्रीवादी इतिहास लेखनात कशाचा अभ्यास होतो की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, युनियन आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, शिवाय स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य, ह्यासारख्या वेगवेगळ्या पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालं. म्हणजे आत्तापर्यंत स्त्रियांवर जो कमी इतिहास लिहिला जात होता तो आता सुरू झाला. म्हणजे बघा, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत बारीक सारीक गोष्टी की त्यांच्या नोकरीच्या ठिकाणच्या अडचणी, रोजगार, त्यांच्या संघटना, या स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या संस्था, त्या स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य कसं आहे, यासारख्या वेगवेगळ्या पैलूंवर संशोधन सुरू झालं. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. कारण का बरं गरज पडली स्त्रियांच्या आयुष्यावर वेगवेगळ्या पैलूंवर संशोधन करण्याची, तर याचं उत्तर 2 मार्कांसाठी आपण लिहिणार आहोत. अजून दुसरा प्रश्न यावर येतो, तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये जे पाहिलं साध्या सोप्या शब्दात स्त्रीवादी इतिहास लेखन, आपल्याला छान मुद्देसूद याचे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको. मायकेल फुको यांच्या लिखाणातून एक नवीन संकल्पना उदयाला आली. त्यांचं पुस्तक आहे बघा मुलांनो, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. कालक्रमानुसार, इसवी सनानुसार आपण जो पाहतो की या काळी हे घडलं, त्याच्यानंतर असं झालं, त्याच्यानंतर हा राजा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, तर ही जी कालक्रमानुसार अखंड मांडणी केली जाते ती इतिहास लेखनाची पद्धत चुकीची आहे, असं मत आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या पुस्तकात मायकेल फुको यांनी सांगितलं. बघा, आत्तापर्यंत आपण अनेक विचारवंत अभ्यासले. यावर आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करा. आता पुन्हा लिहा, आपल्याला ती पुन्हा लिहायची नाही आहे. आता आपल्याला आपला पेपर पॅटर्न बदलला आहे. आपल्याला चुकीची जोडी फक्त ओळखायची आहे आणि ती लिहायची आहे. ती जोडी दुरुस्त करायची नाही.
यानंतर अजून एक ह्याच्यावर प्रश्न येतो आपल्याला, योग्य पर्याय निवडा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश याने लिहिला. पुन्हा एकदा सगळा व्हिडिओ बघा, पुस्तकाचं वाचन करा, मनापासून धडा वाचा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये आपण लिहिणार आहोत. म्हणजे आता आपण हा जो पूर्ण धडा अभ्यासला, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, काय ह्याच्यावरून आपल्याला समजतं की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नाही. तर काय उद्दिष्ट आहे? तर भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजे भूतकाळामध्ये जे काय बदल झाले त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. याकडे मायकेल फुको यांनी लक्ष वेधलं. बघा, हे मायकेल फुको यांचे विचार. शिवाय आपल्याला हे लक्षात येतं की म्हणजेच फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतर म्हणजे इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टीत कसे कसे बदल होत गेले समाजात यावर स्पष्टीकरण देण्यावर त्यांनी भर दिला. आणि म्हणूनच या पद्धतीला म्हटले जाते मुलांनो ज्ञानाचे पुरातत्व. यावरही प्रश्न येतो आपल्याला की पुढील विधान कारण स्पष्ट करा की फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे कारण. शिवाय मुलांनो मायकेल फुको यांच्याबद्दल आपल्याला त्यांचा वेगळा विचार बघायचा आहे. बघा काय वेगळा विचार केला त्यांनी की इतिहासकारांनी यापूर्वी विचारात न घेतलेल्या कोणते विषय आहेत बघा, मनोविकृती, वैद्यकशास्त्र आणि तुरुंग व्यवस्था याही विषयांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. बघा बापरे किती वेगळा विचार आहे बघा मायकेल फुको यांचा की मनोविकृती माणसामध्ये असलेली मानसविकृती, वैद्यकशास्त्र आणि तुरुंग व्यवस्था पूर्वी कशी होती, आता कशी आहे, कशी असायला पाहिजे याही विषयाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून मायकेल फुको यांनी इतिहासकारांना विचार करायला लावला. मग आता आपण धडा बघितला, काय परिणाम झाला या पाश्चात्य इतिहास लेखन पद्धतीचा? बघा की ही आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा प्रकारे सतत विस्तारत गेली आणि साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या वेगवेगळ्या विषयांचे सुद्धा स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. इतकं महत्त्व या इतिहासाला या पाश्चात्य विचारवंतांनी दिलं आणि अशा अनेक गोष्टींवर आपण बघतोय की साहित्य, स्थापत्य यासारख्या अनेक गोष्टींवर स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. चला तर मग विद्यार्थ्यांनो, या पाठाच्या ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी वैशाली देशपांडे पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि हो सबस्क्राईब पण नक्की करा बरं का. पुढचा भाग घेऊन लवकरच येते. तोपर्यंत धन्यवाद.